मित्रांनो, आपण आलेलो आहे तुळजापूरला चाललो आहे आपण आणि माझा भाऊ आणि आपला बारका कार्यकर्ता. तुम्हाला तर माहिती आहे, आपण याला बघितला होता गेल्या वेळेस पंढरपूरमध्ये आणि आपल्याला सापडला रोडवर सापडलेला आपल्याला. कुठं चाललाय मित्रा तू? तुळजापूरला. तू गेल्या वेळेस आपल्याला पंढरपूरमध्ये भेटला होता बरोबर? तू आज कोणासोबत आला? एकटा आला तू? नाही, मम्मी पप्पा आहेत ना, ते कुठे गेले? पुढे गेले. तू आमच्यासाठी थांबलोय? खास आमच्यासाठी. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे गेल्या वेळेस आपल्याला भेटला होता आणि तो आपला भाऊ आहे. हे फर्स्ट टाइम आला आपल्यासोबत दिंडीमध्ये आणि आता आपण इथून चाललो हॉटेल भाग्यश्रीला. तर चला बघू, सगळे म्हणतात क्वालिटी वगैरे आणि भेटू आपण आपल्या हॉटेल भाग्यश्रीला. आज गुरुवार, आज आपलं हॉटेल बंद आहे कारण की आपली तब्येत लय खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेलं आहे. कारण की वस्तात बनवत नाही, मी स्वतः बनवत असल्यामुळे हॉटेल बंद आहे. लांबून जे बी येणार होते त्यांनी नोंद घ्यायची की आज हॉटेल बंद आहे आपलं, तब्येत खराब असल्यामुळे. उद्या शुक्रवारपासून हॉटेल चालू आहे, सगळ्यांनी कृपा करून नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तसं तुम्ही मगाशी ऐकलं होतं की आपण चाललो आहे भाग्यश्री हॉटेलला, पण आता आम्ही जवळ आलो आहे. पेट्रोल पंपच्या भाग्यश्री हॉटेल इथून फक्त 5 ते 6 किलोमीटर लांब आहे आणि इथं आम्हाला येऊन कळलं की हॉटेल आपलं बंद आहे. अरे मी काय म्हणतो, हॉटेल चालू कशाला ठेवता तुम्ही? बंदच करून ठेवा ना. तर मी कधी हॉटेल चालू नसतं, काय नसतं बघा मित्राला. पण आता मी मित्राला कॉल केला होता, तो म्हणला की हॉटेल बंद आहे आणि त्यांनी आता भाग्यश्रीवाल्यांनी आता रील पण सोडलेली की शनिवारी चालू होणार आहे हॉटेल. अरे मग आम्ही मंगळवारी गुरुवारी आलो आहे. आज गुरुवार आहे आणि आजच हॉटेल बंद आहे. याला विचारा, मग आपण रील बघितली का नाही? आमचं जर पोपट झालंय ते येऊन आता आम्ही एवढं 500 किलोमीटर लांब आलोय. प्लस आता इथून वापस पुण्याला जायचंय. मग अशी तुम्ही ऐकलं, पूर्ण मूड गेलेला आहे आपल्याला, कारण की आपल्याला भाग्यश्री हॉटेल जायचं होतं जेवण करण्यासाठी. पण यांचं कधी हॉटेल चालूच नसतंय. माझ्या भावाला आहे ना खूप इच्छा होती जेवण करण्याची भाग्यश्री हॉटेलमध्ये, पण आता काय हॉटेल काय कधी चालूच नसतं. जेव्हा आम्ही जाईन, ह्याच्या मागं पण असंच झालं आम्हाला की आम्ही एकदा गेलतो भाग्यश्री हॉटेलला मागं, त्या टायमिंगला पण ते गेलतो कुठंतरी फिरायला. आता काय बोलणार. पण आता आपण वापस आज आलतो कारण की बघावं चला म्हणलं, आता तुळजापूरला जाता आपलं भाग्यश्री हॉटेलला जाऊन येऊ. आता मी भावाला काय सांगू, आता तूच बोलू. आता मी काय बोलू, काय खूप नाराज झालेलं आहे. खरंच सांगतो तुम्हाला, चुकून सुद्धा आहे ना भाग्यश्री हॉटेलला येऊ नका. भाग्यश्री हॉटेलचा असा विषयचा घाण आहे ना, आपण जेव्हा निघतो ना भाग्यश्री हॉटेलला त्या टाइमला हॉटेल बंद असतं. आता भावाचं रिॲक्शन घेऊ, काय म्हणते भाऊ आपला? बोल भाऊ, काय म्हणे तुला? येतो का नाही भाग्यश्री हॉटेलला? आपला भाऊ आहे ना फुल वाय टाकलेला आहे. तो सकाळी खुश झालता. मी त्याला पाठी देतो म्हणलं होतं भाग्यश्री हॉटेलला, पण काय आता हॉटेल तर बंद आहे. आता काही डायरेक्ट तुळजापूरला जावं लागतं आपल्याला. चला मग बघू आणि बघत राहा आपला ब्लॉग. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चला भेटू मग. जय हिंद, जय महाराष्ट्र.